शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण या ठिकाणी बघतो. विदर्भाच्या दिशेने एक कमी दाबाचं क्षेत्र या भागात विकसित होते आणि याही भागात लगेचच दुसऱ्या कमी दाबाची देखील शक्यता आहे. दरम्यान या ठिकाणी एक ट्रफ आहे जी कोस्टल कर्नाटक कोकण याला पॅरलल आहे. मुख्य जो प्रभाव आहे मान्सूनचा तो जवळपास उत्तर भारतापर्यंत पोहोचला आहे आणि मान्सूनला पुढे सरकण्यास त्यामुळे आता अनुकूल वातावरण तयार होईल. गुजरातचा थोडा पश्चिम उत्तर भाग आणि राजस्थानचा पश्चिम भाग या ठिकाणी मान्सून पोहोचायचा बाकी मान्सूनने देशात मोठी प्रगती केल्यामुळे देशातील पावसाचं प्रमाण वाढलं आहे. काल झालेल्या मान्सूनच्या प्रगतीचा विचार करता बऱ्याच भागामध्ये मान्सूनने प्रगती केली आहे. जुलै जसाही सुरू झाला तशी प्रगती सुरू झाली पश्चिमेकडून आपण या ठिकाणी बघतो. त्यानंतर अतिशय जलद गतीने मान्सून ज्या ठिकाणी साधारण 5 तारखेला पोहोचतो त्या ठिकाणी त्याच्या अगोदरच पोहोचलेला आहे. आज देखील मान्सून आणखी एरिया कव्हर करेल आणि अवघ्या 2 ते 3 दिवसामध्येच म्हणजे 5 ते 8 तारखेच्या दरम्यान जो काही निर्धारित तारीख आहे त्या तारखेपर्यंत मान्सून संपूर्ण भारत व्यापेल असा अंदाज आहे. आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये भारतातील एकूण पाऊसमानाला महत्त्व दिलेलं आहे. त्यानुसार आपल्याला दिसते की कालच्या आकडेवारीनुसार आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे दिलेलं आहे 38% पावसाची घट आहे. म्हणजे आता जवळपास 62% पाऊस भारतामध्ये झाला आहे. पाऊस कुठे झाला आहे हे आपण जर बघितलं तर सर्वाधिक पाऊस हा कोकण किनारपट्टीला झाला आहे. आपल्याला सध्या आपण कुठलाही मॅप बघितला तर त्या मॅपमध्ये या ठिकाणी आपल्याला पाऊस कमी दिसतोय. तर या ठिकाणच्या पावसामानाचा प्रभाव सुद्धा या 4-5 दिवसामध्ये वाढणार आहे आणि आपण बघतो सातत्याने विदर्भात पाऊस वाढलेला आहे, मराठवाड्याच्या पूर्व भागात पाऊस वाढलेला आहे, कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस वाढलेला आहे. केवळ पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये पाऊस कमी आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ही आकडेवारी बघितलेली आहे, परंतु आज पुन्हा एकदा कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याच्यासाठी हा आपण पुन्हा आढावा घेतो. आपण या ठिकाणी बघतो की कोकणमध्ये आता 21% गेल्या आठवड्यामध्ये पाऊस त्या कालावधीसाठी अधिक झालेला आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये मात्र 20%ची घट आहे. मराठवाड्यामध्ये 45% पाऊस गेल्या आठवड्यात अधिक झाला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता गेल्या आठवड्यात सरासरीच्या 6% अधिक पाऊस झालेला आहे. म्हणजे गेला आठवडा हा खरा पावसाळी ठरलेला आहे आणि त्या अगोदर संपूर्ण जून हा कमी पावसाळी ठरलेला आहे. 1 महिना संपलेला आहे पावसाचा आणि मान्सूनचा. त्याची आकडेवारी आपल्या समोर आहे आणि महाराष्ट्रातील दिलेल्या आकडेवारीनुसार या ठिकाणी 41% पाऊस हा महाराष्ट्रात आत्तापर्यंत कमी पडलेला आहे. म्हणजेच 59% पाऊस हा नोंदला गेला आहे महाराष्ट्रासाठी. आपण भारतीय हवामान खात्याच्या वॉर्निंग बघत असतो. आपण दररोज कुलाबा विच्छेच्या वॉर्निंग बघत नाहीत आणि शेवटी भारतीय हवामान खात्याने काय वॉर्निंग दिल्यात तर आपल्याला आज 2 तारखेला उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि रेड अलर्ट तेव्हाच दिला जातो जेव्हा खबरदारीच्या उपाययोजना कराव्या लागतात. विदर्भामध्ये देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये आज पावसाळी दिवस आहे. अंदाजात बदल होऊ शकतो, परंतु आपल्याला एक महत्त्वाची बाब म्हणजे 3 तारखेला देखील महाराष्ट्रातील रेड अलर्ट कायम असून मध्य प्रदेश आणि गुजरातच्याही काही भागात त्याला वाढवण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होऊन मोठ्या प्रमाणात मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाचा अनुभव येऊ शकतो. पावसाळी वातावरण 4 तारखेला देखील राहण्याची शक्यता आहे. मात्र
काल आपल्याला विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी पाऊस असणार नाही असं दाखवण्यात आलं होतं. आज मात्र पुन्हा येलो अलर्ट दिला आहे विदर्भामध्ये आणि मराठवाड्यात मात्र पाऊस दाखवलेला नाही, परंतु असं होणार नाही. मराठवाड्यातही पाऊस होणार आहे. या ठिकाणी रेड अलर्ट महाराष्ट्रातला कायम आहे, पण विदर्भ मराठवाड्यात पाऊस उघडण्याचे संकेत देण्यात आलेत, परंतु असं काही होणार नाही, पाऊस पडणार आहे. 6 तारखेपासून मात्र या कमी दाबाचा प्रभाव कमी होईल असा अंदाज आहे. महाराष्ट्रामध्ये 7 तारखेला देखील त्याचा प्रभाव राहणं अपेक्षित आहे. आपण हा एक प्रातिनिधिक व्हिडिओ बघतो. या ठिकाणी आपल्याला शिळफाटा, मुंबई या ठिकाणी जो पाऊस काल झालेला आहे, त्या ठिकाणी आपण बघतो की गाड्या किती प्रमाणामध्ये पाण्यात बुडालेल्या आहेत, किती पाण्याचं प्रमाण आहे. अशा पद्धतीचे पावसाचं प्रमाण हे यावर्षी केवळ ग्लोबल वॉर्मिंगमुळे होतं आहे. हे संकटमय परिस्थिती आहे. काही भाग पाण्याखाली बुडत आहेत, तर काही ठिकाणी रखरखीत उन्हाळा कायम आहे. महाराष्ट्रातला CFSचा अंदाज कायम आहे. बंगालच्या उपसागरात वातावरण बदलतं आहे, महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलतं आहे. सध्या ट्रफ पश्चिम किनारपट्टीला प्रभावी झालेली आहे, त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण अजून कायम आहे. जवळपास हा 8 जुलैपर्यंतचा अंदाज आहे. या अंदाजात आणखी आपल्याला एक आठवडा म्हणजे जवळपास 15 जुलैपर्यंत चांगलं पाऊसमान महाराष्ट्रात राहील असा अंदाज देण्यात आलेला आहे. सध्या आपण बघतो महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि या ठिकाणी एक चक्राकार स्थिती आहे, जी भारताच्या भूभागावर खास करून मध्य भारतावर येण्याची शक्यता आहे आणि अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होईल असा अंदाज आहे. हा अंदाज मध्य भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी 3 तारखेलाही कायम आहे. हा अंदाज 4 तारखेला देखील कायम आहे. थोडा गुजरातच्या काही भागामध्ये, मध्य प्रदेशच्या आणि महाराष्ट्राच्या काही भागात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. 5 तारखेला देखील हा प्रभाव महाराष्ट्राच्या विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असा राहण्याची शक्यता आहे. आपण बघतो भारतात मान्सून मोठ्या प्रमाणात प्रगती करेल. याचा प्रभाव 6 तारखेला थोडा महाराष्ट्रातून मध्य प्रदेश आणि गुजरातकडे सरकेल असा अंदाज आहे. परंतु तरी देखील नव्याने एक सिस्टम या ठिकाणी विकसित होत असल्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा याचा प्रभाव महाराष्ट्रावर राहतो का हे पण बघावं लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण जवळपास 7 तारखेपर्यंत प्रभावी राहू शकतं आणि भारतात हा आठवडा खूप पावसाळी नोंदला जाईल असा अंदाज आहे. कारण कमी दाबाच्या क्षेत्राचा नवीन प्रभाव देखील निर्माण होण्याची शक्यता कायम आहे. महाराष्ट्रामध्ये GFSनुसार 8 तारखेला देखील जबरदस्त पाऊस दाखवण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील हे पावसाळी वातावरण 9 तारखेपर्यंत कायम आहे आणि एक प्रभावी अशा प्रकारची सिस्टम बंगालच्या उपसागरात विकसित होऊ शकते असा अंदाज आहे. 10 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस होऊ शकतो. ती SMW मॉडेलनुसार जर परिस्थिती बघितली तर या मॉडेलने जवळपास मराठवाड्यासहित विदर्भामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलेलं आहे आणि कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. आपल्याला फक्त या भागात पावसाची कमी राहण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. 3 तारखेला यामध्ये थोडी सुधारणा अशी आहे की विदर्भातील पावसाचं प्रमाण कायम आहे, मात्र आपल्याला उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण या विभागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. या भागामध्ये मात्र आपल्याला पावसाचं प्रमाण सातत्याने कमी दिसते. 4 तारखेला आपल्याला महाराष्ट्रामध्ये एक भयावह पावसाची परिस्थिती बघायला मिळते. आपण जर संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा बघितला तर आपल्याला या ठिकाणी असं दिसतंय की या पाऊसमानामध्ये कोकणासहित मोठं पावसाचं क्षेत्र आहे. हा भाग मात्र अजून थोडा कमी पावसाचाच आहे. 5 तारखेला आपल्याला कोकण किनारपट्टीसहित उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, धुळे, जळगावचा काही भाग, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचा काही भाग या ठिकाणी आणि कोकणामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे आणि ही अतिवृष्टी काहीतरी विचित्र अशा प्रकारचा पाऊस देऊ शकते असं देखील दिसतंय. कारण अनपेक्षित अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो. त्यावेळेस मात्र आपल्याला या ठिकाणी एक पावसाची घट निर्माण झालेली दिसते.
म्हणजे नागपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला या भागात उघडीप तयार होऊ शकते. मात्र त्या दरम्यान आपल्याला सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागात पावसाचा प्रभाव वाढलेला दिसतोय. 6 तारखेला विदर्भाकडून पावसाचं प्रमाण कमी होईल. त्याचबरोबर म्हणजे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की हा जो प्रभाव आहे हा गुजरातवर जाणार आहे आणि त्या दरम्यान आपल्याला केवळ या भागात पाऊस राहणार आहे महाराष्ट्रासाठी. बाकी भागातला पाऊस कमी होणार आहे. त्यामुळे हा जो संपूर्ण आपला महाराष्ट्राचा भाग आहे हा कमी पावसाचा असेल. थोडा हलका पावसाचं वातावरण पूर्व विदर्भात राहील. आपण हे 6 तारखेची नोंद बघतो. 7 तारखेला महाराष्ट्राचा पुन्हा बराच भाग कमी जरी होत असला तरी एक महत्त्वाचा बाब म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून मग विदर्भाचा बराच भाग आहे यामध्ये. अगदी मराठवाड्याचा उत्तर भाग आहे. त्यानंतर आपण बघतो उत्तर महाराष्ट्र आहे, संपूर्ण कोकण आहे. तर यामध्ये आपल्याला होतंय काय की ज्या भागामध्ये जे पश्चिम विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी पाऊस कमी होईल असा आत्तापर्यंत मॉडेलचा अंदाज होता. परंतु तो अंदाज पूर्णतः बदललेला आहे आणि या आठवड्याने या ठिकाणी अतिवृष्टीचे संकेत दिलेले आहे. साधारण 8 तारखेपर्यंत नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये, नाशिकच्या उत्तरेला हे पावसाचं प्रमाण राहणार आहे. या ठिकाणी स्पष्टपणे संकेत आहेत की सांगली, सोलापूर, धाराशिवचा काही भाग, अहिल्यानगरचा दक्षिणी भाग आणि कोल्हापूरचा, साताऱ्याचा, पुण्याचा पूर्व भाग या ठिकाणी पाऊसमान खूप कमी राहण्याची शक्यता आहे. आपण 9 तारखेला बघतो महाराष्ट्रातील पाऊस उघडणार आहे. परंतु आपल्याला एक नवीन कमी दाबामुळे 12 तारखेला पूर्व विदर्भामध्ये अतिवृष्टीची शक्यता पुन्हा निर्माण होते. आणि यामध्ये खास करून अमरावतीचा, वर्ध्याचा काही भाग, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये हा पाऊस असू शकतो. या भागात थोडा प्रभाव 13 तारखेला राहील. 14 तारखेला पुन्हा एकदा सकारात्मक बदल पश्चिम किनारपट्टीला होणार आहेत, म्हणजे कोकणामध्ये, आणि पुन्हा पावसाचं अनुकूल वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं असा अंदाज देण्यात आला आहे. पुन्हा एकदा मान्सून महाराष्ट्रामध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठा पावसाळी खंड 15 तारखेपर्यंत तरी आपल्याला स्पष्ट होत नाही. पुन्हा एकदा पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये 16 तारखेलाही आहे. जरी 9, 10, 11, 12 तारखेला जरी आपल्याला थोडाफार पाऊस किंवा 13 तारखेपर्यंत 3-4 दिवस कमी दाखवला असला तरी पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे. आपण या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता जवळपास नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, महाराष्ट्र, अहिल्यानगरचा पश्चिमी भाग, छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमी भाग, बुलढाण्याचा पश्चिमी भाग आणि संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा पश्चिमी भाग, ज्याला आपण घाटमाथा म्हणतो, या ठिकाणी सुद्धा अतिवृष्टीची शक्यता आहे. विदर्भातील प्रभाव थोडा कमी होईल असं दिसतंय, परंतु अजून पावसाचं वातावरण तयार व्हायचंय. या 2 चक्राकार स्थितींच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रात या ठिकाणी जबरदस्त पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज कायम आहे. आजही महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण होईल, परंतु कोकण किनारपट्टीचा पाऊस सध्या तरी थोडा कमजोर अवस्थेकडे गेलेला दिसतोय. म्हणजे आज सामान्य पावसाळी परिस्थिती कोकणामध्ये असू शकते. उद्या मात्र आपल्याला उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी प्रमाण वाढताना दिसेल. महाराष्ट्रामध्ये जो पावसाचा प्रभाव आहे तो 4 तारखेलाही कोकणात वाढणार आहे. आणि या जे कमी दाबाचं क्षेत्र आपल्याला दिसतंय त्यामुळे जी ट्रप तयार झालेली आहे, म्हणजे आपल्याला साधारणपणे या ठिकाणी एक कमी दाबाची चक्राकार स्थिती दिसते आणि त्याच वेळेस ती या ठिकाणी एक दिसते. यामध्ये जी ट्रप आहे या ट्रपमध्ये पावसाळी परिस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर किती त्याचा प्रभाव होतो आपल्याला बघायचं आहे. महाराष्ट्रामध्ये याचा मोठा परिणाम आपल्याला 4 तारखेला जाणवू शकतो. आणि यामध्ये खास करून नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, अहिल्यानगरचा पश्चिमी भाग, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी या ठिकाणी याचा मोठा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र
यापूर्वी फिरून फिरून महाराष्ट्रावर येईल असं दाखवण्यात आलेलं होतं. आज मात्र ते गुजरातकडे सरकण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे 6 तारखेपर्यंत त्याचा प्रभाव कमी व्हायला लागेल. केवळ उत्तर महाराष्ट्रावरच याचा जास्त परिणाम होईल. महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव मॉडेलने कमी दाखवला आहे. 8 तारखेला ते उत्तरेला सरकून जाईल, म्हणजे मध्य प्रदेश, गुजरातकडे ते सरकणारे, राजस्थानकडे, आणि महाराष्ट्रातील पाऊस 9 तारखेपासून बऱ्याच प्रमाणात कमी होईल. 9 तारखेपासून 12 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होईल. 12 तारखेला थोडं पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण असण्याची शक्यता आहे. साधारण 13 तारखेलाही ते असेल, पण 14 तारखेला पुन्हा एकदा पश्चिम किनारपट्टी सक्रिय होईल आणि पुन्हा पावसाळी वातावरणाचे संकेत वाढतील. सध्या जे पाऊसमान आहे ते या भागावर परिणाम करेल असं दिसते आणि या ठिकाणी अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. हाही भाग सध्या 2-3 दिवस प्रभावी आहे. सारांशात आपण एवढंच सांगू शकतो की आपल्याला जे पाऊसमान अधिक होण्याची शक्यता आहे ते उत्तर महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्हे, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी दिसतोय. आणि त्यामुळे हा जो काही भाग आहे हा थोडा कमी पावसाचा राहण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.